उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे। गिरगाव चौपाटीवरील पोलिसांनी आणि महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सुरक्षा तयारीची पाहणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून करण्यात आली। सर्व परिस्थितीचा गिरगाव चौपाटीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। महत्त्वाचं म्हणजे उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे। याच क्रमात गिरगाव चौपाटीवरील पोलिसांनी आणि महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सुरक्षा तयारीची पाहणी स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून करण्यात आली आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे। याच क्रमात लोकशाही मराठीने देखील या सर्व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय। गणेश विसर्जन सोहळ्यासाठी आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दोनही विभाग सज्ज झालेत। त्यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे। गिरगाव चौपाटीवरील पोलिसांनी आणि महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सुरक्षा तयारीची पाहणी गृहराज्यमंत्र्यांनी केली। उद्या होणारे गणेश विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस सज्ज झालेली आहे। आता आपण जर पाहिलं तर गिरगाव चौपाटीवर ही सगळी तयारी जी आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज सायंकाळपर्यंत ही सर्व तयारी जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे। थोड्या वेळापूर्वीच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील या सगळ्या व्यवस्थेचा आणि केलेल्या तयारीची पाहणी जी आहे ती केलेली आहे। एकूणच जर फक्त गिरगाव चौपाटीचाच विचार केला तर गिरगाव चौपाटीत जवळपास 1000हून अधिक पोलीस आणि पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत। तर यासोबतच जर आपण पाहिलं तर जवळपास 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, त्यांचं विसर्जन इकडे होईल। तर जवळपास 1.5 लाख घरगुती गणपती आहेत। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे मुंबईकर आहेत ते गिरगाव चौपाटीवर येतात। रात्रभर हा जो आहे तो विसर्जन सोहळा चालतो आणि यावर कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी मुंबई महापालिका आणि पोलीस कर्मचारी जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। यासोबतच मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज देखील आलेला आहे। मात्र या धमकीला कोणीही घाबरू नये अशा धमक्या ना मुंबई पोलीस आणि मुंबईकर भीक घालणार नाहीत आणि हा सगळा विसर्जन सोहळा जो आहे तो निर्विघ्न पार पडेल असा विश्वास जो आहे तो योगेश कदम यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या या विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस असेल, महानगरपालिका असतील आणि त्यांचे कर्मचारी असतील ते सगळेच सज्ज झालेले पाहायला मिळतात। कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।